नमस्कार. जर्नी ऑफ हॅपीनेस या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आहे आपला 13वा दिवस. हॅपी लाईफ मेडिटेशन चॅलेंज ज्यांनी घेतला आहे त्यांचे टास्क चालू आहेत. सगळीजणं खूप छान टास्क करता आहेत. त्यासाठी त्या सगळ्यांचे आभार. जे लोक हे टास्क अगदी मनापासून करत आहेत आणि स्वतःवर काम करत आहेत. सो आजचा टास्क असणार आहे, आज ना तुम्हाला तुमचा मूड अपलिफ्ट करायचा आहे. येस, स्वतःचा मूड स्वतःच अपलिफ्ट करायचा. कोणीतरी काहीतरी माझ्यासाठी करेल, कोणीतरी काहीतरी छान वागेल, मग माझा मूड अपलिफ्ट होईल, या गोष्टींची वाट पाहत बसायची नाही. तुम्हाला स्वतःला हील करता आलं पाहिजे. तुम्हाला स्वतःचा मूड अपलिफ्ट करता आला पाहिजे. सो आज ना ओल्ड मेमरीज मीन्स आपल्या ज्या काही छान शाळेच्या आठवणी असतात, शाळेचे फोटोज असतात किंवा तुमच्या लहानपणीचे फोटो, लहानपणीच्या आठवणी तर सगळ्यात आपणच बोलतो की गोल्डन मेमरीज असतात, किंवा तुमचे फॅमिली फोटोग्राफ असतील जुने, जे काही असेल ते ना आज वेळात वेळ काढून आहे ना त्याच्यासोबत वेळ घालवा. त्या सुंदर मेमरीजसोबत तुमचा वेळ घालवा. अजून दुसरी गोष्ट काय असू शकते की तुमचं मूड अपलिफ्ट करते म्युझिक. खूप तुमचा मूड अपलिफ्ट करण्यासाठी तुम्हाला मदत करते. चांगलं संगीत, चांगली गाणी. आता काहीही गाणी ऐकायची नाही आहेत, कारण तुम्ही जेव्हा गाणी ऐकता तेव्हा ते लिरिक्स, त्या गाण्यामध्ये जे लिरिक्स आहेत, जे काही शब्द आहेत ना, ते सुद्धा खूप मोठा रोल प्ले करतात. की जसं की तुम्ही लव यू जिंदगीचं जर सॉन्ग ऐकलं तर म्हणजे खूप छान वाटतं. ज्या छान गोष्टी आहेत त्या घ्यायच्या आहेत, ज्या नाही आहेत, ज्या आवडत नाही आहेत त्या सोडून द्यायच्यात. तुम्ही लिरिक्सवर लक्ष द्या. कोणतीही अशी रडकी वगैरे गाणी वगैरे अशी गाणी ऐकायची नाही आहे की जिथे तुमचा मूड डाऊन होईल, किंवा तुम्ही असे काहीतरी हार्टब्रेक सॉंग्स वगैरे ऐकाल आणि तुम्ही नको त्या झोनमध्ये जाल, तर तसं नाही. खूप छान गाणी. तर मी 1-2 गाणी सजेस्ट करते. आलिया भटचं लव यू जिंदगीचं सॉन्ग आहे, किंवा प्रीती झिंटाचं खूप छान फॅमिली सॉन्ग आहे, ए दिल तू लाया है बहार. अशी गाणी ऐका. ही गाणी जी आवडतील ती ऐका, पण ते अशी गाणी ज्याचे लिरिक्सच अगदी तुम्हाला सॅड मूडमध्ये नेतील, ती गाणी ऐकायची नाही आहे. घरासाठी जर एखादं खूप सुंदर गाणं ऐकायचं असेल, जे तुमच्या घराला होतं ना, की कोणतं छान गाणं असू शकतं, तर खरंच सांगते, ठिपक्यांची रांगोळी हा एक मराठी प्रोग्राम होता. त्याचं शीर्षक गीत, त्याचं टायटल सॉन्ग ऐका. इतकं सुंदर सॉन्ग आहे ते, आणि खूप सुंदर आहे. म्हणजे त्याचे लिरिक्स तुम्ही ऐका, तुम्हाला समजेल की मी नक्की काय बोलते त्या गाण्याबद्दल. म्हणजे घराची नजर काढायला सकाळी सूर्य येतो वगैरे असं वर्णन केलं आहे त्याच्यामध्ये. सो खूप सुंदर. तर अशी गाणी तुम्ही आज ऐकायची आहेत, कारण वर्ड्स, शब्द खूप महत्त्वाचे आहेत. आणि मग ते शब्द कॉन्शियसली आपल्याकडनं बोलले पण गेले पाहिजेत. ते शब्द कॉन्शियसली आपण जे म्युझिक ऐकतो आहे, म्हणजे ना ह्या आता कॉन्शियस चॉईस करायच्या तुम्ही, की मला काय बघायचं आहे, मला काय नाही बघायचं आहे, मला काय अफर्मेशन करायचं आहे, मला कोणत्या निगेटिव्ह गोष्टी वारंवार बोलायच्या नाही आहेत. हे इतकं आपलं थॉट, आता आपण जे काही इतके दिवस घालवतो आहे स्वतःवर काम करण्यासाठी, त्याचं चीज झालं पाहिजे, आणि इथून पुढे आयुष्यभर. सो आपण जे विचार करणार आहे, जे शब्द वापरणार आहे, जे शब्द बोलले जाणार आहे, ज्या गोष्टी बघणार आहोत, ज्या गोष्टी ऐकणार आहोत, त्या सगळ्या कॉन्शियसली ऐकायच्या आहेत, बघायच्या आहेत आणि करायच्या आहेत. सो आज खूप मस्त, काहीही तुम्हाला जे करायचं आहे, कोणती एखादी मूवी बघायची राहून गेली तर ती मूवी बघून घ्या. खूप छान स्वतःसाठी वेळ घालवायचा आहे. आज स्वतःला खुश करायचं आहे. 5 मिनटं मेडिटेशन करा. ग्रॅटिट्यूड, आयुष्यात प्रत्येक गोष्टीला थँक्यू म्हणा आणि आनंदी राहा. आणि तुमचा टास्क पूर्ण झाला की डे 13 डन असा मला मेसेज कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा.
थँक्यू सो मच. युनिवर्स ब्लेस यू अबंडंटली.